असते त्या ठिकाणी फलंदाज गणेशला. तर कमबॅक झालेला आहे गोलंदाजाचं षटकार लागल्यानंतर. हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळला आहे, मात्र मिस टाइम फटका. सोपा झेल मिडॉनच्या दिशेनं फलंदाज बाद होतो या ठिकाणी गणेश. पूर्णपणे मिसटाईम स्ट्रोक होता. मिड विकेटच्या दिशेनं खरं तर फटका लगावायचा होता, मात्र चेंडू गेलाय त्या ठिकाणी मिडॉनला. आणि एक सोपा झेल आपण पाहिला मिडॉन फिल्डरच्या माध्यमातून. तर 62 या धावसंख्येवर हा 6वा झटका लागलेला आहे. यानंतरची मॅच पाहायला विसरू नका, खूप मोठी मॅच आहे. श्रद्धा वॉरियर्स धसई विरुद्ध आर्णव स्पोर्ट्स मासवणे. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. ही इनिंग्स संपण्या अगोदरच आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. हा चेंडू हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, मात्र खूप वेगवान चेंडू होता. स्किड झाला चेंडू पडल्यानंतर. काही चेंडू आपण पाहतोय की या खेळपट्टीवर स्किड होऊन निघून जात आहेत, अतिशय वेगाने निघून जात आहेत. फलंदाजांना जी अपेक्षा असते त्यापेक्षा जास्त वेगाने चेंडू जात आहेत. तर निर्धाव चेंडू या ठिकाणी. आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. चांगली गोलंदाजी, कारण दुसऱ्या बॉलवर षटकार आला होता. फक्त 7च धावा तरी देखील भूषणने खर्च केल्या आणि एक गडी बाद केला. तर 2 षटकांमध्ये त्याने 13 धावा खर्च करत 2 गडी बाद केले. जबरदस्त गोलंदाजी भूषणच्या माध्यमातून. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात शिवशंकर मड टीम. तर पुढच्या मॅचेस असतील धसई विरुद्ध मासवणे, त्यानंतर कुंदे विरुद्ध कोसले आणि शेवटची मॅच असेल गिरसे विरुद्ध मड. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी रोशनवर आहे. आतापर्यंत या इनिंग्समध्ये एकही षटक रोशन टाकलेलं नाही. तर हा 5 किमान गोलंदाजांचा आपल्याला वापर करायचा आहे 8 षटकांच्या सामन्यांमध्ये. अशा प्रकारचे नियम आहेत. मात्र इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जे नियम आहेत, विशेष करून 2020 इंटरनॅशनल मॅच जर काही कारणास्तव कमी षटकांची झाली, 8 षटकांची झाली, तर आता 4च गोलंदाजांचा वापर केला तरी चालत असतं. एक मॅच आपण पाहिली होती न्यूझीलंड विरुद्ध भारत, जी 8 षटकांची झाली होती. गोलंदाजाच्या दिशेने चेंडू होता, फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो, काय घडलंय त्या ठिकाणी. बेल्स तर खाली पडलेले आहेत नॉन स्ट्रायकर एंडला, मात्र धाव एकच मिळाली आहे फलंदाजांना. सागरला ही धाव मिळते. आता 63 धावा धावफलकावर झळकतायत मड संघाच्या. सुरुवात खूप खराब झाली होती, कारण सलामीचे फलंदाज खूप लवकर बाद झाले होते. कुमार गुंड आयकॉन प्लेअर देखील लवकर बाद झाला होता, मात्र डावाला सावरलं आणि चांगली बॅटिंग केली अनिकेतनं, ज्याने 22 धावा जोडल्या. चेंडू तटवलाय त्या ठिकाणी कव्हर्स मध्ये, फक्त सिंगल. आणि गोलंदाजाला देखील चांगल्या प्रकारे माहिती आहे की फलंदाज मोठमोठे फटके खेळण्याच्या तयारीत आहेत, मात्र चेंडू अतिशय चांगले टाकतोय आणि मोठे फटके खेळण्याची संधी देत नाहीये. अशोकने बराच वेळ खेळपट्टीवर घालवलेला आहे, मात्र त्याला धावांचा वेग हवा तसा वाढवता आलेला नाही. सागरकडे स्ट्राईक. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. चला, धसई संघाचे संघनायक आणि मासवणे संघाचे संघनायक आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. एक युवा गोलंदाज रोशन. टॉस बॉल यावेळेस ऑन साईडला चेंडू गॅपमध्ये जातोय. 2 धावा घेण्याचा निर्धार असेल, निश्चितच प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये चेंडू तटवला होता. चौकार षटकार येत नाही आहेत शेवटच्या षटकामध्ये. रोशन, ज्याचं वय भरपूर कमी आहे, नवोदित खेळाडू दिसतोय. 16 वर्षांचा हा खेळाडू आहे. 12वे प्लेयर्स या ठिकाणी सांगतायत आम्हाला की फक्त 16 वय वर्ष आहे. तर पहा, अंडर 19 खेळाडू आपण पाहतोय आणि चांगली गोलंदाजी या स्लॉग ओव्हरमध्ये. तर मासवणे टीमचे कॅप्टन आलेले आहेत. धसई टीमचे कॅप्टन आपण त्वरित या टॉससाठी. महेंद्र गोतारणे कोसले संघाचे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे.
कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू काढला जातोय. डीपमध्ये देखील प्रोटेक्शन आहे, मात्र 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. तर 5 धावा आतापर्यंत, या 6 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 68, 6 गडी बाद. तर दसई संघाचे संघनायक आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल देण्यात येत आहे. आपण टॉससाठी यायचं आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पुढचा बॉल राऊंड द विकेट. हा चेंडू स्वेअर आहे, पुन्हा टाकावा लागेल. वाईटचा इशारा पंच जकुल यांच्या माध्यमातून येतोय. 69 धावा आता धावसंख्या झालेली आहे. तर एक फलंदाज अनिकेत आपण वगळला तर इतर फलंदाजांनी निश्चितच निराश केलंय या इनिंग्समध्ये मड संघाच्या माध्यमातून. सागरकडे स्ट्राईक आहे, मोठ्या फटक्याची अपेक्षा मड टीमच्या प्रेक्षकांना आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी या नवोदित गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचं षटक एक दडपणाचं षटक असतं आणि कॅप्टनने विश्वास दाखवलाय, त्या विश्वासाला तडा जाऊ देत नाहीये गोलंदाज रोशन. भरपूर काही त्याला शिकायला देखील मिळतंय या स्पर्धेच्या माध्यमातून. आता मात्र फुलटॉस चेंडू ऑन साइडला, चेंडू भरपूर उंच गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. सुंदर कॅच, शेवटच्या चेंडूवर विकेट मिळते गोलंदाज रोशनला आणि डावाची समाप्ती झालेली आहे. तर एकूण धावा धावफलकावर आपण पाहतोय 7 बाद 69. मड टीमने प्रथम फलंदाजी केली टॉस हारल्यानंतर या मॅच मध्ये आणि 70 धावांचं टार्गेट त्यांनी ठेवलंय भूमी 11 कुंदे संघासमोर 8 षटकांमध्ये विजयासाठी. 70 धावा टार्गेट आहे. जाऊया आपण रेश्मा मॅम यांच्याकडे. थँक्यू सो मच अजू. रिक्वेस्ट आहे दसई टीमच्या कॅप्टनना की त्यांनी कृपया करून लगेच टॉस बॉक्स जवळ यायचं आहे, अन्यथा त्यांना पेनल्टी लागेल. दसई टीमच्या कॅप्टनना रिक्वेस्ट आहे, कृपया करून लगेचच टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. दसई टीमला 2 रन्सची पेनल्टी लागत आहे आणि जर पुढच्या 2 मिनिटांमध्ये ते नाही आले तर 5 रन्सची पेनल्टी लागेल. दसई टीमला रिक्वेस्ट आहे त्यांच्या कॅप्टनना की लगेचच टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. मड संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या आणि सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे कुंदे टीमने.
फलंदाजांना विनंती असेल आपण मैदानात प्रवेश करायचा आहे. सलामीची जोडी कुंदे संघाची 70 धावांचं टार्गेट आहे. 8 षटकांमध्ये ही मॅच जिंकण्यासाठी भूमी 11 कुंदे संघासमोर. तर आस्किंग रेट जो आहे तो जवळपास 9च्या घरात आहे. पाहूया कशा प्रकारचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय या सेकंड इनिंग्समध्ये, या मॅचमध्ये. कुंदे संघाच्या डावामध्ये काय घडतंय काय बिघडतंय सर्व काही आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली, मराठी समालोचन क्षेत्रातील एक बुलंद आवाज विनोद पाटील. आणि आयोजकांकडून आत्ताच कळवण्यात येत आहे की दसई टीमला 1 ओव्हरची पेनल्टी लागलेली आहे. मासवणे टीम आहे त्यांच्या समोर, ती टीम 8 ओव्हर खेळेल आणि दसईची टीम फक्त 7 ओव्हर्स खेळतील. तर जाऊया मॅचच्या दिशेने 70 धावा करायच्या आहेत. तर 2 संघनायक या ठिकाणी नक्कीच आम्ही आमंत्रित करतो, मात्र दसई संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. चेंडू हलक्या हाताने बॅकपुढे जाऊन कट करता आहेत पॉईंटच्या दिशेने. तर दसई संघाला एका षटकाची पॅनल्टी लागलेली आहे आणि जर आणखीन दिरंगाई केला, उशीर केला तर षटकं आणखीन कमी केली जातील. तर आयोजकांची ही सूचना आहे. तर दसई संघ, श्रद्धा वॉरियर्स दसई संघ लवकरात लवकर संघनायकाला विनंती असेल, सूचना असेल लवकरात लवकर या, कारण या ठिकाणी मासवणे संघाचे संघनायक आलेले आहे. तर आजच्या दिवसातील ही तिसरी लढत तुम्ही पाहताय. दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये हा सामना सुरू आहे. 70 धावांचं लक्ष कुंदे संघासमोर आहे. फलंदाजीला संकेत आणि भूषण. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहेत अंकुश. अंकुशला धावसंख्येवरती अंकुश लावावं लागेल, कारण की एक माफक लक्ष फलंदाजाने या ठिकाणी ठेवलेले कुंदे संघासमोर. अंकुश फुलटॉस चेंडू, यावेळेस मात्र यॉक करून घेतलाय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. तर आधीच आपण पाहिलं तर पहिले 2 सामने कव्हर करायला आपल्याला कल्पेश तब्बल 4 तास लागलेले. या गोष्टींची नोंद करून घ्या. गोलंदाज हा चेंडू पूल करतायत. खूप उंच आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन बनवत असताना हा झेल टिपलाय. पहिला धक्का लागतोय मैदानावरती यावेळेस कुंदे संघाला. एक 50 ला मॅच सुरू झालेली आहे. अंपायरने यांची नोंद घ्यायची आहे. 45 मिनिटांमध्ये हा सामना संपायला पाहिजे, अदरवाईज समोरच्या टीमला पेनल्टी लागेल. तर फलंदाज बाद होत आहेत. पहिला धक्का लागतोय 1 या धावसंख्येवरती बाद होणारे फलंदाज भूषण. तर भूषणची जागा भरून काढण्यासाठी भूषणच येत आहे. तर आणखीन एक भूषण नावाचे खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती. गोलंदाज अंकुश संकेतसाठी. हा चेंडू कव्हरच्या वरून खेळतात. पॉवर प्लेचा अत्यंत सुरेख वापर. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा.
धावसंख्या 5. हा चेंडू यावेळेस मात्र पूल करतात डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम षटकार डॉक्टर कल्पेश तारमाळे CPL 6R. धावसंख्या धावफलकावरती 10. 11 धाव आहेत. हा चेंडू रक्षात्मक पद्धतीने फॉरवर्ड डिफेन्स तुम्ही पाहतात ब्लॉक शॉट कव्हरच्या दिशेने खेळत आहेत हलक्या हाताने. सेन्सिबल क्रिकेट. षटकार आल्यानंतर या ठिकाणी एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. त्या चेंडूला हलक्या हाताने ऑफ साईडला ढकलून एक धाव पूर्ण केली. धावसंख्या आहे 12. षटक या ठिकाणी संपलेलं आहे पहिलं. 12 धावा आलेल्या आहेत आणि करायच्या 70 धावा म्हणजे इथून अजूनही 58 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 42 चेंडूमध्ये. तर लक्ष छोटंसं आहे. मात्र क्रिकेटमध्ये कुठलंही लक्ष छोटं किंवा मोठं नसतं. तर क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नाही आणि क्रिकेटमध्ये आजवर आपण पाहत आलेलात मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग होताना पाहिलेला आहे आणि लहान लहान धावसंख्येचं संरक्षण देखील होताना आपण पाहिलेलं आहे. मात्र बघूया या सामन्यामध्ये काय घडतंय. आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली धावसंख्येचा पाठलाग होताना आपण पाहिलेलं आहे आणि आपण पाहिलं तर 12 धावा आल्यात. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल भूमी लेवन खुंदे संघाची चोख प्रत्युत्तर देत असताना. जरी एक गडी गमावला असला तरी मैदानावरती संकेत आणि भूषण हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती दुसऱ्या गड्यासाठी एक छोटीशी भागीदारी नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे. तर नवीन गोलंदाज येत आहेत रवींद्र रिओर इनकडनं. टॉस या ठिकाणी केला जाईल. पुढची लढत मासवणे वर्सेस दसई. चेंडू बॅटची कडा लागून मागे येतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू. संकेत त्याच्या बॅटमधून एक षटकार तुम्ही पाहिला आणि आता मात्र आपण पाहतायत हा चेंडू फेच करत असताना बॅटची आतली कडा लागली. टायमिंग तितकं चांगलं जुळलं नाही आणि धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 12. गोलंदाज सज्ज होता. जास्त वेळ घेऊ नका बघा लगेचच सामना सुरू करा. स्ट्राईकला संकेत. रवींद्र येतोय. हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये यॉर्कर चेंडू होता. ब्रह्मास्त्राचा वापर केला गोलंदाज रवींद्रने. एक यंगस्टर आहेत. खूप चांगली उंची आहे. खूप चांगल्या प्रकारे शोल्डरचा वापर देखील करतायत. एक वेगळी शैली त्यांची पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 14. 2 धावा येत आहेत. षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरू आहे. रवींद्र तर जाऊया टॉस या ठिकाणी होईल. मासवणे साई सहयोग मासवणे वर्सेस श्रद्धा वॉरियर्स दसई. तर जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये रेश्मा मॅम यांच्याकडे. थँक्यू सो मच विनोद सर. चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2019 सीझन 3 डे नंबर 6 मॅच नंबर 4. दसई वर्सेस मासवणे आणि मी टॉस बॉक्स जवळ आमंत्रित करणे माननीय श्री रामचंद्रजी जाधव यांना की त्यांनी टॉस बॉक्स जवळ यायचं आहे आणि टॉसचा जो मान आहे तो स्वीकारायचा आहे
माननीय श्री रामचंद्र जी जाधव. टॉसच्या एका साईडला आहे एजे स्पोर्ट्स भातसई आणि दुसऱ्या साईडला आहे चॅम्पियन्स प्रीमियर लीग. टॉसचा मान आहे तुमचा. कोणाचा कॉल असेल? दसई टीमचा कॉल असेल. चॅम्पियन्स प्रीमियर लीग हा कॉल आहे आणि एजे स्पोर्ट्स भातसई आलेला आहे. म्हणजे मासवणे टीमने टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग बॅट फर्स्ट. मी मान्यवरांचे आभार मानेन. थँक्यू सो मच. लगेचच जाऊया आपण मासवणे टीमकडे. का बॅटिंग फर्स्ट? आम्ही समोरच्या टीमला जास्तीत टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. दसई टीम आहे, त्यांना पेनल्टी लागलेली आहे 1 ओव्हर्सची. त्या ओव्हर्सचा किती जास्त फायदा करून घेणार आहे तुमची टीम? आणि ते मॅचमध्येच समजेल. तुमच्या प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस आहेत का? नाही. ओके, आपण दसई टीमकडे जाऊया. तुम्हा टॉस हरलेला आहात, जिंकले असते तर काय घेण्याचा प्रयत्न होता? आमची फिल्डिंगच घेतली असती. आम्ही टॉस हरूनही आम्हाला फिल्डिंग भेटले, त्याबद्दल थँक्यू. नक्कीच. तुमच्या प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस आहेत का? चेंजेस नाही आहेत. पहिल्या मॅचला मुसा अवेलेबल नव्हता, आताही नाही आहे. आता आमचा आयकॉनही नाही आहे. बघूया, आम्ही आता आमच्या याच्यावर हिमतीवर करून दाखवू. नक्कीच. मे द बेस्ट टीम विन. कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट. लगेचच जाऊया ऑन फील्ड वरती. कमेंट्री बॉक्स मध्ये विनोद पाटील सर आमची वाट बघत आहेत. ओव्हर टू यू विनोद पाटील सर. थँक्यू रेश्मा मॅम. अत्यंत चांगल्या पद्धतीने संपर्क साधतात आणि खूप चांगले प्रश्न विचारतात. निवडक प्रश्न असतात मात्र खूप चांगले असतात आणि चांगल्या प्रकारे नक्कीच खेळाडूंना बोलकं करतायत. आणि बऱ्याचदा आम्ही संपर्क साधण्याचा जेव्हा प्रयत्न करतो आमच्याशी फार कमी बोलतात खेळाडू. आता रेश्मा मॅम यांच्याकडे किंवा वेगळी जादू आहे आणि मुक्याला देखील ते बोलके करू शकतील अशी कला त्यांना आत्मसात आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. वाईट चेंडू आला. धावसंख्या आहे 16 धावफलकावरती. षट क्रमांक 3ऱ्या ठिकाणी सुरू झालेले आहे. गोलंदाज रोशन आहे. फलंदाजीसाठी स्ट्राईकला संकेत, नॉन स्ट्राईकला भूषण. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू खूप जास्त बाहेर पिचिंग केला होता, त्यामुळे पंचांनी हा चेंडू अवांतर घोषित केला आहे. वाईडच्या स्वरूपात एक धाव येते. सलग दुसरा चेंडू या ठिकाणी वाईड आहे. रोशन संघर्ष करतायत. या ठिकाणी पाहतोय आपण नियंत्रण नाही आहे, अनियंत्रित गोलंदाजी होते आणि तुमचं नियंत्रण असणं फार गरजेचं. गोलंदाज म्हटलं की त्याचं हातावरचं नियंत्रण फार महत्त्वाचं आहे. हा चेंडू खूप उंच गेलाय, लांब जाणार का? आणि हा चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. डॉक्टर कल्पेश तारमाळे, CPL 6R. वॉट अ टायमिंग, जबरदस्त. 23 धावा झाले धावफलकावरती. आमच्या सोबत गुणसंख्या लेखक आहेत मनोज वागेरे, मॅन फ्रॉम कोसलेचे आहेत. तर कोसले संघ गतवर्षी या संघाने खूप चांगली कामगिरी केली होती आणि याच कोसले गावचे मनोज वागेरे. स्वागत आहे आपलं कॉमेडी बॉक्समध्ये. गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत आहे. तर षटकार आल्यानंतर धावफलकावरती 23. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा वाईड. पंचांचा इशारा वाईडचा येतोय. धावसंख्या 24 धावफलकावरती. तिसरा चेंडू वाईड फेकलेला आहे. 2 चेंडू वाईड फेकल्यानंतर एक षटकार आला फलंदाज संकेतच्या बॅटमधून. संकेतने आतापर्यंत 2 षटकार, 1 चौकार लगावलेला आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, मिस टायमिंग होतोय. मिडानच्या दिशेने चेंडू जातो. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत वाडीशे लॉंग ऑनवरनं. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 26 धावा करायच्या आहेत. 70 धावा आणि इथून आपण पाहिलं तर अजूनही 44 धावांची गरज आहे. तर एकट्याच्या 23 धावा आहेत. या ठिकाणी विवेक शेलार रजा घेत आहे. 3 वाईड चेंडू आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू फुल टॉस होता, नो घोषित केलाय.
भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. ए वन क्वालिटीचा डॉक्टर कल्पेश तारमाळे षटकार. फ्रीट ऑन यावेळेस आपण पाहतायत बॉडी लाईन चेंडू होता, कमरेच्या खूप वर होता, जवळजवळ आपण पाहिला तर छातीच्या जवळपास चेंडू होता. मात्र या ठिकाणी खूप चांगली पोझिशन बनवली आहे फटक्यासाठी आणि या प्रकारचे चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी नक्कीच तुमच्याकडे खूप चांगलं पद्धत ते असायला हवं. चेंडूवर नजर असणं फार गरजेचे. संकेतने मात्र या इनिंगमधला तिसरा षटकार त्यांनी लगावलेला आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 33. 70 धावा करायच्या आहेत. फारसा दबाव नाही आहे कुंदे संघावरती. हा चेंडू खूप लवकर खेळले. फायनिंगच्या दिशेने चेंडू येतोय आणि या दरम्यान एक धाव पूर्ण होते. बॅटची हलकीशी कडा त्या ठिकाणी लागते आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 34. तर अजूनही 36 धावा करायच्या आहेत. जवळजवळ अर्ध लक्ष पूर्ण केलेले. तिसरं षटक सुरू असताना स्ट्राईकला भूषण येत आहेत. हा चेंडू शॉर्ट ऑफला येत होता. बॅकफूट जाऊन खेळत आहेत कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहत आहेत. एका टप्प्यात चेंडू उचलत आहेत तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावरती 35. अजूनही 35 धावांची गरज आहे. तापमान अत्यंत कडक आहे, भरपूर टेम्परेचर आहे. हा चेंडू फुलटॉस होता. ऑन साइडला फक्त दिशा दिले. चेंडू सीमारेषे बाहेर येतोय. डॉक्टर कल्पेश तारमाळे CPL षटकार. धावसंख्या 41. तर मसालेदार सामना हवा आहे मॅडम यांना. मात्र करणार काय, सामना एकतर्फी होत आहे. वाईटचा इशारा. सामन्यामध्ये रंगत नक्कीच नाही आहे कारण मागचा सामना देखील एकतर्फी पाहिला. जास्त वेळ घेऊ नका बघा. या ठिकाणी ऑलरेडी आपण भरपूर लेट आहोत. हा चेंडू पूल करतायत खूप उंच आणि तितकाच लांब जातोय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. डॉक्टर कल्पेश तरमाळे शानदार मॅक्झिमम. क्या बात आहे मॅडम. मात्र आता नक्कीच सज्ज झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 48 आहे. 3 षटकं संपलेले आहेत. हे षटक फार मोठं पाहायला मिळालं. 11 चेंडू एकूण हाताळलेले आहेत. तर आता वाईड आपण पाहिले तर तब्बल 4 वाईड आणि 1 नो चेंडू. तर इथे 11 चेंडू हाताळले गोलंदाज रोहितने. आणि संघाची धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते कुंदे संघाची 48. करायच्या आहेत अजूनही 22 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती. आपण पाहतायत 30. तर 30 चेंडूमध्ये 22 धावा करायच्या आहेत. तर गोलंदाज बघूया कोण येतोय. जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा रवीचा वापर केलाय. दुसऱ्या स्पेल मध्ये रवी येत आहे. एक यंगस्टर आहे, तुम्ही पाहू शकाल. खूप चांगली उंची देखील आहे आणि पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहिलं धावा दिल्या होत्या 3. चांगली गोलंदाजी. इकॉनॉमी रेट खूप चांगला होता. तर धावा आहेत 48. अजूनही 22 धावा करायच्या आहेत. चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2019 पर्व तिसरं तुम्ही अनुभवताय. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची ही जत्रा, क्रिकेटचा हा महोत्सव, क्रिकेटची ही मांदी आली. संत गाडगे महाराज क्रीडांगण बादसे येथे. या दरम्यान फलंदाज भूषण बाद होत आहेत. दुसरा धक्का लागतो मैदानावरती भूमी 11 कुंदे संघाला.
फलंदाज बाद होत आहेत. 48 धावांची खेळी साकारलेल्या मैदानातील फलंदाज येत आहेत. सुरेश पारधी, मॅन फ्रॉम जांभूळपाडा, एक अत्यंत नामवंत असा खेळाडू. लेदर बॉल तो भरपूर अनुभव आहे आणि सातत्याने या खेळाडूने आपल्या संघाच्या नेहमीच अपेक्षांचं ओझं उचललं. अनेक वेळा जबाबदारी स्वीकारत असताना संघाला कित्येक अविस्मरणीय विजय प्राप्त करून दिले आणि आता मात्र हा खेळाडू दाखल झालेला आहे या शहापूर तालुक्यामध्ये या संत गाडगे महाराज क्रीडांगणामध्ये भासईच्या आयकॉन प्लेअर म्हणून भूमिलियन कुंदे संघासाठी सिलेक्शन झालेले आहे. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहिलं तर तितकीशी ती उपस्थिती त्यांची नव्हती, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये कमबॅक करत असताना खूप जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. एक व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून एक ओळख आहे. दुसऱ्या बाजूला शिवशंकर मड संघाकडे, दुसऱ्या बाजूला कुमारला आपण पाहिलं. दोन डावखुरे खेळाडू एकमेकांना समोर आहेत. कुमार जो धनेश 11 कुकसे संघासाठी खुल्या गटातून सलामीला येऊन नेहमीच चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न करत असतो. या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली. हा चेंडू फुल टॉस आहे. सुरेश पारधी हा चेंडू गॅप मधून खेळत आहेत. खूप चांगलं गॅप शॉट सिलेक्शन. हा येतोय कल्पेश तारमाळे, CPL ला चौकार. धावसंख्या धावफलकावरती 52 धावा करायच्या आहेत. 18 धावा अजूनही विजयाच्या दिशेने हा संघ वाटचाल करत असताना गोलंदाज या ठिकाणी सज्ज होते. पुन्हा एकदा रवींद्र. हा चेंडू खूप चांगला होता. फुलर लाईनचा उसळी भेटली या चेंडूला खूप चांगली. या खेळपट्टीवरती खूप चांगला बाउन्स आहे, मात्र मागील काही सामन्यामध्ये आपण पाहतो चेंडू खाली देखील राहतोय आणि खेळपट्टी बनवलेली आमच्या एजे स्पोर्टच्या सर्व सदस्यांनी आणि एक अत्यंत मजबूत, टिकाव आणि खेळण्यालायक एक अत्यंत चांगली खेळपट्टी तुम्ही पाहताय. हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये खेळत आहेत. कॉपी बुक स्टाईलमध्ये लेदर बॉल प्लेअर असल्या कारणाने ए स्ट्रोक सातत्याने लेदर बॉलच्या माध्यमातून तुम्ही पाहत असता आणि चांगलं तंत्र नेहमी पाहायला मिळतं आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच तंत्रावर भरपूर मेहनत केली जाते. टेक्निकली तुम्ही किती स्ट्रॉंग आहात हे फार महत्त्वाचं असतं लेदर बॉलमध्ये आणि त्यामुळे संयम, एकाग्रता, चिकाटी या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. भरपूर कष्ट करावे लागतात. एक एक स्ट्रोकवरती नेटमध्ये घाम गाळावा लागतो आणि तेव्हा जाऊन एक एक स्ट्रोक तुमच्याकडे तयार होतो. तुम्ही त्या फटक्यावरती प्रभुत्व मिळवता. टेनिस बॉलमध्ये हे चित्र तुम्हाला फार कमी पाहायला मिळतं. जास्तीत जास्त आडव्या बॅटने खेळणं पसंत करतात. यावेळेस मात्र सुरेश पारधी एक कलात्मक, रचनात्मक, एक विलोभनीय नेत्रदीप स्ट्रोक लगावत आहेत. पंचांचा इशारा येतोय. डॉक्टर कल्पेश तारमाळे, CPL चौकार. मानेश 12 धावांची गरज आहे विजयासाठी. रवींद्रच्या षटकात 10 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 2 चौकार राहिलेले आहेत. अत्यंत खूप चांगला स्ट्रोक तुम्ही पाहिला. हा चेंडू फुल टॉस होता. भिरकान दिलाय खूपच लांब आणि उंच देखील पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषे बाहेर. डॉक्टर कल्पेश तारमाळे, CPL षटकार. सोळा धावा या षटकात आलेल्या आहेत. पहिल्या स्पेलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या.
मात्र सुरेश पारधी समोर आल्यानंतर इथे मात्र फार दबाव पाहायला मिळाला रवींद्रवरती आणि या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार तुम्ही पाहिला, खूपच लांब गेला आणि गरज फक्त 6 धावांचे. सामना पूर्णपणे या ठिकाणी खुला होताना तुम्ही पाहतायत. आता शिल्लक आहेत 4 षटकं, 4 षटकात 6 धावा करायच्या आहेत. प्रत्येक षटकात 1.50 हे आस्किंग रेट आहे. तर गोलंदाजी मारुखळ गोलंदाज येत आहेत शिवाजी. तर 6 धावांची गरज आहे. हिरामन शेलार पाहू शकाल आपण क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आल्यात. महेंद्र मागेला सपोर्ट करण्यासाठी. विश्वास मागे देखील या ठिकाणी आलेले, त्यांचं देखील स्वागत आहे. उज्ज्वल आहेत आणि त्याचबरोबर सुनील आहेत, सुनील पाटील आहेत. सर्व मंडळी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आले. प्रत्येक गावातील खेळाडू तुम्ही पाहू शकाल, समर्थक पाहाल, कारण काही खेळाडू आपल्या आयकॉन प्लेअरला, आपल्या गावातील खेळाडूला आयकॉन म्हणून निवडण्यात आले, त्याला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. हा चेंडू फुल करतायत, विजयी षटकार. सामना संपवलाय संकेतने आणि हा सामना जिंकलेला आहे तो म्हणजे भूमी लेव्हन कुंदे संघाने. आपण पाहिलं तर एकूण या ठिकाणी 29 चेंडू त्यांनी राखलेले आहेत आणि खूप चांगला विजय पाहायला मिळतोय. 70 धावा यशस्वीरित्या चेस केल्यात. हार्दिक हार्दिक अभिनंदन भूमी लेव्हन कुंदे संघ. तर आपण मॅन ऑफ द मॅच पाहूया. या ठिकाणी मनोज आहेत आमच्यासोबत. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो, ज्याने अप्रतिम फलंदाजी केली, सलामीला येऊन 48 धावांची लाजवाब खेळी साकारणारा संकेत ठरलाय या सामन्याचा सामनावीर. जाऊया आपण रेश्मा मॅडम यांच्याकडे. पुढील सूत्र त्या हाताळतील.